जयंत पाटलांनी माझ्या नादी लागू नये असं सुरेश धस म्हणतात। मी दम देऊ शकतो पण माझी पत्नी दम देणार नाही असं सुरेश धस म्हणाले। मी उलटा फिरलो तर तुम्हाला सुद्धा नीट सोडणार नाही, सुरेश धस यांचा जयंत पाटलांना इशारा। दरम्यान आमदाराच्या बायकोनं संपादकाला फोन करून धमकी दिली असा आरोप जयंत पाटलांनी केला होता। तुकाराम मुंडेंनी सांगितलं चुकीच्या लोकांचं दूध तुम्ही चुकीचं दूध घेऊ नका। इथं डेअरीवाल्यांनी जाहीर सांगितलं त्या मीटिंग मध्ये की बीडच्या कोणा एका आमदाराची बायको आम्हाला दम देते आणि दूध घ्यायला लावते। मुख्यमंत्र्यांनी विचारलं पाहिजे त्यांना, तुकाराम मुंडेंना, की कोणाचं नाव त्यांनी घेतलं। आमदारांच्या बायकोने दबाव टाकला खराब दूध घेण्यासाठी आणि त्यांनी बातमी लावली, त्याच्या संपादकाला फोन आमदाराच्या बायकोचा धमकी दिली। याची चौकशी झाली पाहिजे। त्यांनी हा असा जावई शोध लावला। मी ते सभागृहामध्ये नव्हतो, मी बाहेर होतो। मोठ्या पावडर प्लांटचा एक व्यक्ती असं म्हणाला की बाबा सुरेश धसची पत्नी वगैरे असं त्यांनी सांगितलं। दम बीम, आता दम बीम तर तो काय आमचा धंदा वगैरे नाही आहे दम बीम करण्याचा, आणि माझा असेल पण माझ्या पत्नीचा तर बिलकुल नाही आहे। त्यांनी माझ्या नादी लागू नये। मी सोपा डावचायचा माणूस नाही। मी जर उलटा फिरलो तर तुम्हाला सुद्धा नीट सोडणार नाही। जयंत पाटलांनी ते तिकडे बघायचं। मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासानी काल रात्री बैठक महत्त्वाची पार पडलेली आहे। केंद्रीय महासंघटन मंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची या बैठकीला उपस्थिती होती। महामंडळ वाटप आणि विधान परिषदेच्या रिक्त जागांबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय। SIR अभियान तसंच संघटनात्मक बांधणीवरही चर्चा झाली अशी माहिती समोर आली आहे।